काय सांगणार आपण इथं मुख्य अधिकाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आले होते. काय प्रकार आहे नेमका? ऍक्च्युअल आम्ही मुख्य अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. काल विषय असं झाला की लायब्ररीमध्ये जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचे फोटो हे अस्ताव्यस्त अवस्थेत त्यांनी ठेवून दिलेले आहे की त्याच्यावर सगळे धूळ खात पडलेली आणि ते व्यवस्थित ठेवण्याच्या ठिकाणी त्यांनी कुठे ठेवून दिलेले आहेत. तर त्या संदर्भात मी काल आलो होतो. काल ऑफिस साहेब नव्हते, शिवसाहेब नसल्यामुळे त्यांचे जे ऑफिस सुप्रिटेंडंट आहे सुरेंजी साहेब आणि नगरसेवक उपस्थित होते. त्यांचा प्रकार लक्षात आणून दिला आणि ऑफिस सुप्रिटेंडंटनी ते सगळा प्रकार त्यांना स्वतः घेऊन जाऊन तो त्यांना दाखवला. पण काल झाल्यानंतर ते म्हणतात मी त्याच्यावर कारवाई करतो, जे काही आहे ते व्यवस्थित फोटो सन्मानपूर्वक ठेवतो. पण आम्ही आज परत आल्यानंतर ते फोटो ॲज इट इज आहेत त्या परिस्थितीत तिथं पडलेले होते. तर हे फोटोची विटंबना होते, तरी याच्याकडे नगरपंचायत एक सुस्तपणाने बघते आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करायला त्या संदर्भात कुठलंही ऍक्शन घ्यायला ते तयार नाही. त्यामुळे म्हटलं या अनुषंगाने तरी यांचा सत्कार करूया, त्याकरता मी इथं आलेलो होतो. आणि दुसरा विषय, मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पदाधिकारी या नात्याने त्यांचं याकरता स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. या ठिकाणी महापुरुषांच्या जयंत्या ह्या साजऱ्या केल्या जात नाही. जर जयंती असली तर बॅक साईडला एका ठिकाणी कुठेतरी कोपऱ्यामध्ये फोटो ठेवला जातो, त्याला हार अर्पण केला जातो. आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अख्ख्या भारतभर साजरी केली गेली. पण या ठिकाणचा प्रकार असा होता की इथं फक्त कर्मचारी आणि नगरसेवक हे होते. अधिकारी इथं कुणीही उपस्थित राहायला तयार नाही आहे. तिथे कुणीही त्यांना त्या गोष्टीचं गांभीर्यच नाही आहे. तर त्या संदर्भात साहेबांच्या विषयी आम्ही त्या गोष्टी चर्चा केली. हा प्रकार एकदम शोकांतिका सारखा प्रकार आहे आणि याच्यावर कुठल्या ना कुठल्या उपाययोजना झाल्या पाहिजे आणि यांनी काही ना काही अंमलबजावणी केली पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे. ज्या ज्या महामानवांनी, महापुरुषांनी, संतांनी या देशातील समस्त बहुजनांसाठी, त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, तसेच समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या लोकांचं इथे योगदान आहे या देशामध्ये, त्या जे लोकांच्या त्या महापुरुषांच्या जयंत्या ज्या आहेत कशा पद्धतीने मनवल्या गेल्या, कुणाच्या जयंत्या मनवल्या गेल्या पाहिजे या संदर्भात एक शासन निर्णय प्रत्येक ऑफिसला प्राप्त आहे, नगरपंचायतीला सुद्धा आहे. परंतु इथल्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या कर्मचाऱ्यांना त्याचं कुठलंही काही देणं घेणं नाही असं एकंदरीत या ठिकाणी दिसत आहे. जर आपण बघितलं तर महापुरुषांचे फोटो जे आहेत ते इतक्या दयनीय अवस्थेत इथं पडलेले आहेत अक्षरशः की म्हणजे धूळ खात पडलेले, काही तुटलेले आहेत, फुटलेले आहेत. म्हणजे प्रत्येक फोटोची तशी विडंबना इथे या ठिकाणी होते आहे. पण नगरपंचायतीच्या काल आम्ही इथे येऊन गेलो, यांना सांगितलं की त्यांनी निदर्शनास आणून की ही काय परिस्थिती आहे. परंतु इथं बघितलं तर ती आजही तशी परिस्थिती आहे. मग या लोकांना सांगून समजत नाहीये, म्हणजे यांना याचं गांभीर्य नाही. महापुरुषांचं काय जयंत्या कसे मनवायच्या, फोटो कसे ठेवायचे, सगळं यांना लिखित मध्ये दिलेलं आहे शासनाकडून. तरी सुद्धा हे त्याच्याकडे डोळे झाकरताय आणि बुद्धी पुरस्कार दुर्लक्ष करता आहे असा आमचा आरोप आहे. यांना याच्यामधून यांनी काहीतरी धडा शिकला पाहिजे, परंतु यांना तसं समजत नाहीये. याच्या विरोधात आम्ही जर यांनी इथं जर व्यवस्थित ते फोटो नाही ठेवले आणि महापुरुषांच्या जयंत्या ज्या वेळोवेळी दिलेल्या आहेत असं जर जयंत्या यांनी जर व्यवस्थित इथं मनवल्या गेल्या नाहीत तर आम्ही या विरोधामध्ये एक तीव्र आंदोलन येथे या ठिकाणी छेडू आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बहुजन मुक्ती पार्टी राज्य संघटक या नात्याने यांना आम्ही आज इशारा देतोय की ते फोटो व्यवस्थित ठेवा, अन्यथा तुम्हाला आमचा उद्रेक बघायचा असेल तर तुम्ही ते बघा. आता आम्ही काय करतो ते पुढचा, इथं मोठ्या प्रमाणामध्ये आमचे सगळे बहुजन बांधव घेऊन आम्ही इथं एक आंदोलन छेडणार आहोत. आज आम्ही असा इशारा देतो.